ही तर आपली चर्चा होती आहे. उद्या सकाळी पत्र देऊ शकताय, बरोबर. भूमी अभिलेख साहेब, अर्जन्सीचा विषय आहे. तुम्ही मोजणी कधी करू शकता? आबा मोजणी कधी व्हायची त्यावेळेस होईल, पण अर्जंट त्यांना रस्ता द्यायचा अधिकार आहे तेव्हा करू द्या. सर रस्त्याच्या विषयामध्ये जवळ जरा माईक. रस्त्याच्या विषयामध्ये सर साहेबांनी जर तारीख दिली तर आम्ही आमचं सर्वे जागेवर पाठवू शकतो. साहेबांनी तारीख दिली तर त्या दिवशी आम्ही आपलं ऐका ना, त्यांनी उद्या तुम्हाला पत्र दिलं तर 19 तारखेला सुट्टी आहे, 20 तारखेला मोजणार का? सर रस्त्याच्या संदर्भामध्ये 2-3 विषय असतात. जर जागेवरचा रस्ता म्हणजे नकाशावरती रस्ता असेल तर त्याच दिवशी आपण ऐका ना, रस्ता आहे म्हणूनच अडवलाय हो. रस्त्याच्या हाती टाकून देऊ मग आम्ही. ऐका ना, रस्ता आहे म्हणूनच अडवलाय ना. हो, मग आता रस्ता फक्त मोजला तर त्याच्यावरचा विषय संपून जातोय. सरकारी रस्ता आहे, सरकार पत्र देतोय, तुम्ही सरकार आहे, मोजायला अडचण आहे का? आणि पर्टिक्युलर विषय बोलतोय आपण तेवढ्या पुरता. नाही, त्यांनी जर तारीख दिली तर जागेवर आपण त्याच दिवशी अहो साहेब, आता स्पष्ट बोलतोय. उद्या त्यांनी तुम्हाला पत्र दिलं, 19ला सुट्टी आहे, 20 तारखेला मोजणार का? हो नाही. सर ते रस्ता कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये सर मग आजूबाजूचे तुम्हाला काय घेणं देणं नाही त्या रस्त्याचं, तुम्ही मोजणी करा ना साहेब. आपण पर्टिक्युलर बोलतोय ना, मला पण आवाज चढवून बोलता येईल हो पुन्हा. कारण नसताना तुमचं नुकसान का करताय? मी तुम्हाला चांगल्या शब्दात बोलतोय राव, पण तुम्हाला समजेल असं सांगतोय. सर 2 गटाच्या आतला जर रस्ता असेल तर दोन बोलून हे करून घेतो. 2 गटामधला जो पांदन रस्ता असेल नकाशावरचा तर ते दोन्ही गटाची हद्द फिक्स करून आपल्याला तो देतोय रस्ता पत्र. काढता अहो साधा विषय आहे. सरकारचा रस्ता आहे, पांधन रस्ता, हो सर, पांधन रस्त्याचा GR आहे. हो सर. तहसीलदारांनी पत्र दिलं की तुम्ही तात्काळ मोजून द्यायचं आहे. त्यात काय अडचण आहे का? ठीक आहे. मग मोजून द्यायला अडचण काय आहे तुमची? आबा पत्र देतो आज पत्र देतो 3-4 तहसीलदार साहेब. तुम्ही ऐका, त्यांनी पत्र दिल्यावर तुम्ही मोजून द्यायला अडचण आहे का? नाही सर, हा, नाही अडचण नाही. 20 तारखेला मोजून देणार का? देतो ना सर, देणार. तारीख देतो सर त्याची. काय मोजणीची तारीख देऊन अहो तुम्हीच देणार आहे? कोण येणार आहे तारीख द्यायला? स्पष्ट बोला ना, काय अडचण आहे तुमची सांगा. त्यांच्याकडनं पैसे घ्यायचेत का? काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे सांगा ना तुम्हाला. सर ते अहो स्पष्ट विचारतो, स्पष्ट बोला ना तुम्ही. सर सगळे आजूबाजूच्यांना नोटीस द्यावं लागेल. काय जवळ जाणार माईक. नोटीस काढावं लागेल सर त्यांच्या. अहो नोटीस ऐका, त्यांना मी तुम्हाला आता त्यासाठी सांगितलं, त्यांनी पत्र देत आहेत, तुम्ही 3 दिवसाची नोटीस द्या ना. ठीक आहे सर, काय अडचण आहे? ठीक आहे सर. अडचण आहे का? नाही सर, मग आता तुमच्या नियमातनं बोलतोय ना मी. तुम्हाला नियम मोडा म्हणलोय का एकतर? ठीक आहे सर, तारीख देतो 20. अडचण काय आहे? नाही सर. 20 तारखेला मोजणार. हो सर, हा, हो सर, कन्फर्म. हो सर. बघा बरं का, नाही तुमचा प्रस्ताव पाठव ना सस्पेन्शनचा, परत नाही म्हणणार. 20 तारखेला जर रस्ता नाही मोजला तर मी तुमचा प्रस्ताव पर्टिक्युलर माझ्या पत्रावर घेणार आणि तुमच्यावर हक्कभंग पण आणणार. परत नाही सांगितलं म्हणचाल. आत्ताच सांगा तुम्ही. हो नाही, जी आहे ती क्लिअर करा. आबा मोजणी कधी यायची तेव्हा येऊ द्या. 2 मिनिटं. त्यांना अधिकार आहे का अडवायचा? तात्पुरत्या स्वरूपाचा तहसीलदारांनी देऊ दे ना रस्ता आहे यासाठी. अहो 3 दिवसाचाच विषय आहे ना, एवढे दिवस झालं चाललंय विषय. साहेब 20 तारखेला मोजून द्या. साहेब तुम्ही आज पत्र द्या त्यांना, त्यांचा मार्गी लावा विषय. पुढचा विषय. तुम्ही पुढाऱ्याकडे गेला आणि तहसीलदार साहेब असा माणूस आहे, काही बोला सहनच करून घेणार, पण करायचं तेच करणार. मग त्यांनी सांगितलं की तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे की कुठल्याही पुढाऱ्याने काम सांगितलं की ते करायचं आणि त्यांच्या हस्तकामार्फत आलं की ते करायचं. मग मी त्यांना विचारलं, थांबा तहसीलदार साहेब 2 मिनिट. विकास भोसले नावाचा बेंबळ्याचा त्यांचा एक एजंट आहे.
तर त्या एजंटला मी बोलवून घेतलं. त्या एजंटला बोलवल्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी सांगितलं, आबा एक दिवशी मला 4 वाजता येतो म्हणले. मी मग 5-6 वाजेपर्यंत वाट बघितली आणि मी निघून गेलो. हे रात्री 11 वाजेपर्यंत मला फोन करत होते. त्यावेळेस सुद्धा मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे, चुकीचं असू शकेल. मग जर तो माणूस, आणि त्यांनी सरळ सांगितलं की तहसीलदारांना पैसे द्यायचे म्हणून. मग जर हा माणूस 1.5 लाख रुपयाला काम करू शकत होता, जसं तुम्ही परवा खरेदी खताचं सांगितलं, जर हा माणूस 1.5 लाख रुपये घेऊन काम करू शकत होता, मग आता तो काम करून मग कशाला सोलापूरला पाठवावं लागतं? एक मिनिट मला त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान 5 वेळा त्यांना फोन केला. ती पोरगं माझ्याकडे रडत यायचं, त्यांची मुलगी 12वीला काहीतरी शाळेत चारीवरनं तिला वरडून जावं लागायचं. पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी सांगितलं की हा बाबा काय काम करत नाही. आणि साहेब यांचं त्यांचा अधिकार आहे आज तात्पुरता रस्ता ताई खुला करून द्यायचा. ताई 2 मिनिटं उत्तर देऊ द्या की यांना. बोला. मी यांच्या ताईंच्या ह्याच्यासाठी मी आल्यापासून नाही बाबाच्या प्रश्नाचं बाबांचं उत्तर द्या आधी. वर्ग 2च्या जमिनीचे अधिकार हो, मला तेच नाहीत. माहिती. ऍडिशनल कलेक्टर मॅडमकडनं 50% रक्कम भरल्याशिवाय मला अधिकार नाहीत. वर्ग 2च्या जमिनीचे लॉक खोलायचे अधिकार मला नाही. ऍडिशनल कलेक्टरांकडनं पत्र आल्याशिवाय ती मला करता येत नाही. ही वस्तू मग तुमचा माणूस तुम्हीच त्याला घेऊन माझ्याकडे आलता? नाही तसं नाही. तुम्ही त्याच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता का? तुम्ही माझ्या घरी आला होता का? कुणाबरोबर आला होता? अहो कुणाबरोबर आला होता? कुणाबरोबर? नाव घ्या ना, नाव घ्या. अहो बायको आम्ही एजंटचं नाव विचारतो. हा, मग त्याच्या समोर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तो माणूस काय म्हणला की तहसीलदार साहेबाला पैसे द्यावे लागतात. तुमच्या समोर म्हणला का नाही? मी साहेब एवढंच त्यांना सांगितलं की अरे तुम्हाला वाळू आहे, मुरुम आहे, 2 नंबर, आम्ही सगळं मोकळं सोडले. सामान्य माणसाला नका त्रास देऊ. बरोबर आहे ना. अधिकारच मला बापाची जमीन पोराच्या नावावर करायला तुम्ही लाख रुपये 1.5 लाख रुपये घेताय. आणि आबा काय झालंय माहिती आहे का, इथं अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. एक मिनिट मला बोलायचंय अजून. मला एवढं म्हणायचंय की ही सगळी शेतकरी आहेत काय, शेतकऱ्याचं ह्या आबानी एवढं शेतकऱ्यांना जो अडचण बघून सगळ्याचा प्रश्न रस्त्याचा सॉल्व्ह करावा. हा. आपण बोलू तहसीलदार. हा. 2 द्या ना मिनिटं उत्तर देऊ द्या त्यांनी. मी नाही म्हणली, मला समोर सभेतच उत्तर द्यावं तहसीलदार द्यायला लागले. साहेबांनी थांबा. माझ्या प्रश्नाचं. हॅलो त्यांच्याकडे मी 4 वेळा गेलो त्यांच्या हा आबा एक मिनिट आणि त्यांचं केस उत्तर वर्ग द्या की. केले त्यांचे. यांचं उत्तर देऊ द्या. केस वर्ग केले. एका ऐका की, विषय. यांचं उत्तर दिल्यावर बोलू की आपण. बोला. पानं रस्त्याची केस आपण सांगितलं पवन करू, आणि जी रेग्युलर रस्त्याची केसाची कारवाई हे ती स्टँड नीट करा ना. कोण आहे? बोला. हा ए अरे माईकचा आवाज लाव ना तिकडच्या. बोला. त्यांची जी रेग्युलर रस्ता केस आहे ती वर्ग केले करमाळामध्ये. त्यांची हा. केस वर्ग केलेली पण आहे. का केली तुम्ही? ताई मी नाही वर्ग ताई, केलेले. 2 मिनिटं बोलू द्या ना त्यांना. मी वर्ग बोलू द्या. केलेले नाही. 2 मिनिटं बोलू द्या. हा. मी वर्ग केलेले नाही. आमच्या वरिष्ठ कार्यालयात अर्ज केला त्यांच्या विरोधी पार्टीने, ती वर्ग केलेली आहे. पण पानं रस्त्याची केस आपण सांगितल्यापर्यंत आपण नाही केलं. आता फास घेणारा मुलगा बिचारा, तहसीलदार साहेबांची मी गाडी अडवली होती, मला तात्पुरता पर्याय रस्ता तवर तरी द्या. तुमचा निकाल कधी माझा लागल तवर मला जाय पुरता घरी. घर नसतं तर मी शेती पाडात ठेवली असती. आज घरी काय लागत नाही. आज तुम्हाला तिथूनच मी नाही आत येऊ दिलं तर तुम्ही भाषण करू शकता ताई तुम्ही. हा? उत्तर देतात. हा. हे बघा, आपला जो पानन रस्त्याचा विषय आहे तो कोर्टाने स्टे दिलेला आहे. आम्ही वकील साहेबांशी आपल्या नाही बोललो. सगळ्यात कशासाठी महत्वाचं दिला? एक मिनिट आणि regular- महत्वाचं काय आहे, पांढर रस्त्याला स्टे कसा मिळू शकतो? किंवा न्यायालयात आणलाय त्यांनी दाखवलाय ते. कसं काय? केस चालू आहे त्यांची. नाही वकील साहेब आहे. पर्टिक्युलर कसं काय त्या जागेच्या हद्दी कुणाबद्दल चालू आहे. तेव्हा त्यांच्या वकील साहेबांशी बोललो. नाही माझा साधा म्हणणं आहे. ताई शांत राहा. थांबा. विषय कळाला 2 मिनिटं थांबा. माझा ऐका की. तर पांदन रस्त्याला स्टे जो आहे तो काय म्हणून आहे, हद्दी कोणाचा? बरोबर आहे हो. ऐका की, तर त्याच्यासाठी तुम्ही पर्टिक्युलर त्यांना मोजायला पत्र देऊ शकता.
त्यांचे जे वकील साहेब आहेत ना ते पॅकेट करून घेतो म्हणजे स्टे. नाही नाही, ते नंतरचा पार्ट आहे हो साहेब. तुमचा रस्ता वापरण्यावर स्टे आहे का? तिथं काहीच करू नका म्हणून स्टे दिलाय नाही त्यांनी. नाही, तुम्ही बघा ऑर्डर. बघतो, order बघतो. ऐका, भूमी अभिलेखचे आहेत नाही तर हो साहेब, साळवी साहेब आहेत. हा विषय जो आहे ह्यांनी पत्र देतील तुम्हाला, ह्यांचा रस्ता तुम्ही मोजून द्या. मोजून दिल्यावर पाटील साहेब कुठे गेले? पाटील साहेब तुम्ही करून द्या. त्यांना जायला यायला रस्ता करायला आपल्याला स्टे कशाला आहे? त्यांचं अतिक्रमण हटवण्याला आहे. पण पर्टिक्युलर आपण रस्ता जो आहे मोजून द्यायला काय अडचण आहे? देतो, मोजून देतो. हे तुम्हाला पत्र देतील, तातडीनं मोजा आणि साहेब त्यांच्यावरचं अतिक्रमणाला मार्ग काढून द्या. काढून देतो. मग सोल्युशन इथंच असताना आपण का फिरतोय सगळीकडे? ते पुढच्या पार्टीनं स्टे दाखवला कोर्टावर. नाही नाही, विषय प्रत्येक क्षेत्राला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचं काम रावसाहेबाचं असतं. मग ते असं लाल फितीत अडकवून कोर्टाचा स्टे, कुठं हे बांधाचा स्टे, ह्यात त्या न अडकता ज्या दिवशी ते जातील त्याच दिवशी तो रस्ता खुला करून द्यायला पाहिजे. तेवढे अधिकार त्यांना आहेत. हो, तेवढे शासनाचे आज अधिकार मला त्यांना सांगा, आहेत. रावसाहेबांनी त्यावेळेस नुसते ताराचं कंपाऊंडर काढू शकतो, डाम पण काढू शकतो आपण. विहीर तर त्या मालकानं स्वतःच्या रानात नाही, त्याच्या स्वतःच्या रानात पांदण रस्त्यावर कसलीही न अडचण नसताना लोकांच्या केळीचा विचार केला. माझा नाही त्यांनी विचार केला. मी आज वारंवार पदर पसरून माझी कॉलेजची मुलगी आज जात असताना सुद्धा घरी त्यांना विचारा, समोर मी खोटं नाही सांगत, आणि त्याच्या पुराव्या सगळं मी त्यांच्या पुढं पांदण रस्ता घेतला माघारी का नाही घेतला मी पुराव्या सगळं मी उभा करते. पण सरकारी रस्ता असताना कुणाचं काय जात होतं? सरकारी रस्ता नाही, त्यांचा अधिकार आहे ओपन करून द्यायचा मला. हा जार आहे वरनं, आज मंत्र्यांचं जाराला स्टे मारला म्हणून तुम्ही त्याच्यावर अडचण आणता. ताई ऐका ना, आता आपला निर्णय झाला आहे. ह्यांनी मोजणी ऑफिसर समोर आहेत, त्यांना पत्र देतील, हा. मोजणी करतील, PI साहेब त्याला रस्ता खुला करून देतील. साहेब त्यांनी आता काय केलं त्यांना विचारा. स्थळ पाणी झाल्यावर नारळाची झाडं, हा डाळिंबीची बा. झाडं, असू द्या झाडं ना, काढता येतात. मोजणीत निघेल ना सगळं. हा हा चालते बा. चालते, काय अडचण नाही. अडचण काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये? त्यांना विचारा. की तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये. विचारा त्यांना, माहिती आहे. तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये की पुढाऱ्यांनी कुणी फोन केला की ते काम करायचं नाही. राईट बोललं बाबा, बोलतात ते मी खरं 5 बोलतात. वेळा फोन केला ह्या हा, कामामध्ये. बोललं खरं बोलतात. त्यांना आणि विचारा, बाबा परवा काय मी बोलतात. सांगतो किस्सा. 4 वेळा सुरू त्यांच्या- 1 मिनिट थांबा आता तुम्ही. हा. तहसीलदार साहेब 7:30 वाजता सकाळी माझ्या घरी आलते. एक 15 दिवस 3 आठवडे झाले असते. विषय असा होता की बेंबळ्यातल्या एका माणसाची कसलं तरी लॉक ओपन करायचं काहीतरी होतं. मग ह्याला अगोदर सांगितले 25,000 रुपये, पुन्हा सांगितले 1.5 लाख रुपये. मग ती माझ्याकडे आला की म्हणलं 25 द्यायला मी तयार होतो म्हणला, पण 1.5 लाख रुपये सांगितले.